मुंबईतील कुर्ला पूर्व स्टेशनच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। आज बकरी ईदच्या निमित्तानं सामूहिक नमाज पठणाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय मोठा पोलीस बंदोबस्त आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईतील विविध ईदगाह, मशिदी आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठणाला आज सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच नागरिकांनी शांततेत आणि उत्साहात हा सण साजरा करावा यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष सुरक्षा व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी रस्त्यावर पाहायला मिळतोय। शहरातील मुस्लिम बहुल भागांसह संवेदनशील परिसरामध्ये हजारो पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक, वाहतूक पोलीस आणि QRT पथकं तैनात करण्यात आलेले आहेत। ड्रोन आणि CCTVच्या माध्यमातूनही विविध ठिकाणांवर नजर ठेवण्यात येते। मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार, कुर्ला पूर्व पश्चिम, बँड्रा, मालाड, गोवंडी आणि धारावी परिसरातील मशिदींमध्ये मोठ्या संख्येने नागरिक नमाज अदा करण्यासाठी दाखल झालेले आहेत। नमाज पठणावेळी नागरिकांनी शांतता, बंधुता आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करावी असं आवाहन सुद्धा त्यांना या ठिकाणी करण्यात येते। मुंबई पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता तसेच वाहतूक नियमांचं पालन करण्याचं देखील आवाहन केलं आहे। कुठेही ट्रॅफिक जॅमची समस्या होणार नाही याचं देखील भान ठेवावं अशा सुद्धा सक्त ताकीद जी आहे त्या मुंबई पोलिसांकडून या सर्व बांधवांना देण्यात आलेलं आहे। काही भागात वाहतुकीत बदल करण्यात आल्याचं सुद्धा समजतंय। एकंदरीतच आपण पाहतोय की आनंदात, उत्साहात मुंबईमध्ये सध्या तरी शांततेमध्ये बकरी ईदची जी नमाज आहे ती पठण करताना नागरिक पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन नरसिंग गज्जलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।